हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज सकाळच मी तुम्हाला पाणी पिताना दिसत असेल तर डीमार्टला गेले होते तर विचार केला की पाण्याची एक नवीन बॉटल घ्यावी. तर मी 2 लिटरची पाण्याची बॉटल नवीन घेतलेली होती, कारण माझं पाणी पिण्याचं प्रमाण खूपच कमी असतं. त्यामुळे मला अभि कायम ओरडतो. त्यामुळे मी नवीन बॉटल घेतली, जेणेकरून मी पाणी किती पिते हे मला समजेलसुद्धा. त्यानंतर मी माझी घरातली जी कामं होती ती मी आवरत होती. आमच्याकडे कायम डाळ ही असतेच, कारण सगळ्यांना आमच्याकडे म्हणजे पहिल्यापासूनच प्रत्येकाला डाळीची सवयच आहे. त्यामुळे दर दिवशी जरी नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो तरी आमच्याकडे डाळ ही असतेच असते. तर मी डाळ करायला घेतलेली होती. त्यानंतर डाळ झाल्यानंतर आम्ही दोघीजणी, मी आणि मम्मी म्हणजेच माझ्या सासूबाई, आम्ही दोघींनी आज घरातली साफसफाई करायचं ठरवलेलं होतं. कारण आता मकर संक्रांतसुद्धा 1-2 दिवसावरती आलेली आहे आणि घरातली साफसफाई चालू. घरातली साफसफाई झाल्यानंतर मग आम्ही जेवायला घेतलं आणि अभिसाठी आणि बाकीच्या घरातल्यांसाठी नॉनव्हेज होतं आणि मी सध्या नॉनव्हेज खात नाही. त्यामुळे माझ्यासाठी मी बनवलेलं होतं व्हेज जेवण. तर जेवता जेवता आम्ही दोघंजणं गप्पा मारत होतो. आज घरी काम करणाऱ्या काकीसुद्धा आलेल्या नव्हत्या, त्यामुळे पटापट भांडी घासून घेतली आणि संध्याकाळ झालेली आहे. आणि संध्याकाळी मी ही सुगडांना म्हणजे दरवर्षीप्रमाणे जी माझी सुगडं असतात तीच मी बाहेर काढलेली होती, स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर मी त्यांना कलर करायला घेतला. कलर केल्यानंतर 10 ते 15 मिनटात तो कलर सुकलासुद्धा, म्हणून मी त्याच्यावरती छोटीशी अशी डिझाईन केली, जेणेकरून ते सुगड खूप छान दिसतील. तर अशा पद्धतीने मी छानशी डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी अशा पद्धतीने सुगडं खूप छान पद्धतीनं कलर केलेले आहे. थंडीचे दिवससुद्धा आहेत आणि थंडीच्या दिवसांमध्ये माझे हे पाय असे हे फुटतात. त्यामुळे मी खादीचं एक फूट क्रॅक क्रीम आहे, जी की मी रेग्युलर वापरते. त्याचा रिझल्ट खूप छान आहे. त्याचबरोबर माझे लिप्स पण कायम ड्राय होतात, त्यामुळे मी खादीचंच लिप केअर यूज करते. सो असा होता माझा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.